पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय। केवली हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरि श्री गणेशाय नमः। श्री गुरु रामचंद्राय नमः। हनुमानात्यंत विश्वासी अनुसरोनी बाणाजी आनंदी रामाजी जेते भरताशी निवास। ओम नमो अध्यावेद प्रतिपाद्या जय जय जी संसविद्यात्म रूपा देवा तुझी गणेशु सकला तमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। भगवान प्रभु रामचंद्राची सुरस अमित गोड पवित्र कथा पुण्य पावन पवित्र भाटेगाव मुकामी राम चरितमानस राम प्रभूची कथा असणारी वारकरी माळकरी असणारे महिनाभर माऊलीच्या दिल्ली सोहळ्यामध्ये जाऊन शेवट गोड म्हणजे असं असणार मावंद्याच्या निमित्त हे अवचित्य साधून गावकऱ्यांनी असणारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गोड असणारी कथा। आता इथे वेळ घ्यायला परिचय द्यायला वेळ नाही, कारण 2:15 वाजलेले आहेत। 3:45 घंटे वेळ बाकी आहे, अध्याय 3 राहिले आहे बघा। मग याकरिता असणार अगोदर वेळ गेला। वेळ अतिशय महत्व आहे। समयोग जाणा अशा प्रकारे असू द्या। आता आपण वेळ घेऊ नको, कथेकडे वळायचं। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणासी। माणूस विश्वास केले कशावर केले? बाणावर केले की नावावर केले? नाम होतं वरी। बरं जाऊ द्या, मानवत्राला लक्ष्मणाकडे जाणं जरुरी होतं की खाली उतरणं जरुरी होतं? आता असं लांब ठेवलं, आता असंच होते। आता लई म्हटलं तर वेळ घेणार गेला तर काही नवं असं म्हटलं। मग याकरिता असणारं मानवत्रानं नामावर विचार केला। नाम अतिशय श्रेष्ठ आहे, सर्व घडी राम देहाती। नाम असणारं अतिशय महत्वाचं आहे। नामे संकटे नास्ती, नामे विघ्ने निवारिती, नामे पाविजे की उत्तम पदे। महाराज नाम असणारं नाम साधना या कलियुगाच्या असणाऱ्या कलियुगामध्ये नाम साधना आहे आणि ज्याला काही नाम चिंतन करेल त्याचा महाराज देह सार्थकीला होणार आहे। नाम चिंतनामुळे देहाचा उद्धार होतो। कलियुगामध्ये करावे कीर्तन या प्रकारचा विचार आहे। मारुत्रे असणारे नंदीग्रामाच्या ठिकाणी आले, कारण त्या ठिकाणी असणारा सुंदर परिसर बघायला आम्हाला गोड सांगितलं, वाचन छान होतं। याकरिता असणारं पुढे काय होते ते बघू चला। भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासिता। हो आचर भक्तीचा भरत भरतेने मुक्त चराचर। महाराज त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचा छोटा भाऊ ऋषी भरत होता। महाराज भरताना भक्तीला पान्हा फोडला। निज भक्त होता। कोणाचा? भगवान राम प्रभूचा भाऊ होता, भक्तही होता महाराज। आणि भक्त आणि निज भक्त बघा याच्यावर काय बोलताय? आणि भक्त कोणाला म्हणावं थोडक्यात बोलतो, आता बोलावंच लागते। मामानं पांडुरंग पाटलांना सांगलं बाबा थोडा लवकर होऊ द्या। आणि हा अध्याय म्हणजे भक्ती रसाचा अध्याय आणि भक्ती आणि भजनच महत्वाचं आहे। बाकीच्या काही विषय असा असणारा चालू केला। मग त्याच्यामध्ये असणार त्या भक्तानं जे भक्त देवाचं भजन करतात त्याला भक्त म्हणावं आणि देव ज्याचं भजन करते त्याला निज भक्त म्हणावं। अशी निज भक्त भरत ऋषी भरत तिथे होते।
मारुत्राय असणारे महावैष्णव मारुत्राय होते. हे खाली आले. आता काय बोलतात ते पुढे आहे का? भरते भक्ती तारले हो. भरते भक्ती प्रकाशले भरते भक्ती वाढविली भरते पाल्लारी महाराज भरतानं भक्तीचा विस्तार केला. आता विस्तार म्हणजे काय? एखाद्याने भजन केलं, परिणाम महाराज धोंडेजवळ पालव्या भजन करू लागले. आणि त्या ठिकाणी आपल्या ज्या भागामध्ये महाराज महावैष्णव मारुती महाराज, मोतीराम महाराज होते, त्यांनी विस्तार केला. आणि त्या ठिकाणी असणार अशा प्रकारे घडत. कुंडलिकावरदे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा बोलावा भक्तीचा गावाने भरता. भरत असणारा भक्तीचा निधी ठेवा होता. निधी ठेवा म्हणजे काय? भरत भक्तीचा ओलावा होता. ओलाव्याला कसं महत्व आहे? त्या ठिकाणी ओलावा आहे, निधी ठेवा आहे. भरत असणारा महाराज, भरताबद्दल आपण काय बोलावं? भरत भरत होता कारण अखंड चिंतन विठोबाची रात्रदिवस भजन केलं. भगवान प्रभू रामचंद्राचा भाऊ होता सावत्र. आज भाऊ भावासाठी काय वागतो आहे? म्हणजे अशा प्रकारे आपण त्याच्यावर विचार करायचा. आणि रामायण असणाऱ्या आपल्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं रामायणात मिळतात. रामायण हा संस्कार आहे आणि संस्कार महाराज अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. मोठा दाखिला आहे. शिक्षणापेक्षाही संस्काराला महत्व आहे. मग एवढा असणारा संस्कार रामायण आहे. मग आपण या ठिकाणी असणार ते ऐकायचं आणि त्या पद्धतीने वागायचं. आणि वागायला 1 रुपयाची बंदी लागली. आम्ही बाजूला बोलालो सोडू. मग याप्रमाणे असणारा भरत असा होता. अशी भक्ती होती. या भरताला भक्तीचा ओलावा तिने ठेवा साधना भरत आहे. बोला भरते सत्य सद्भाव भरते सत्यानुभव भरते प्रगट राम राम भरते साच्या सर्वत्र पावनवासी. महाराज अशा प्रकारे असणारा हा भरत नाम चिंतनामध्ये अखंड भजन केलं. बाकी काही केलं नाही. कोणाचं भावाचंच भजन केलं. भाऊ प्रमाण मालक होता. मग त्याला कळाला, ज्याला मिळाला त्याला कळाला. कोणाला मिळालाही नाही, कळालाही नाही. कोणाला मिळून कळाला नाही. बघा अशा प्रकारे असणारा तो भरत. या भरताने महाराज भजन 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 केलं. भजनाने असणारा सगळा विस्तार त्याचा झालेला आहे. बोला भरत दिले भाग्य भरते वाढवे रंगे भरते पायरी निगजांती
जवळ सगळी मंडळी आलेली भजन करू लागली. माणसाच्या जवळ आल्यावर भजनाला माणसाला लागावं असं वागावं. माणूस चांगल्या पद्धतीने आपल्याकडून एक तरी माणूस उरला असं राहावं आपण. भरताचं ऐकायचं रामायण आहे ते. मग आपण असणारं भरताचं ऐकून वाद फायद्याचा आहे बोला. मलांगेच्या ठाई चंदनाची पाय झाडी पायी. हो हो तेने डोंगरा सर्वही केला लवलाई चंदन. महाराज मर्यांनी नावाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावर चंदनाची झाडे आहेत. उपमाने लिहितात आहे. मग ते चंदन असणारा सगळं पर्वत चंदन केला. म्हणजे मोतीराम महाराजाचा एक फोटो दिसत आहे. यांनी महाराज परिसर सगळा परभणी जिल्हा. आज आळंदीच्या वाटेनं पंढरीमध्ये आम्ही विचारले तुम्ही कुठले हो? आम्ही परभणीचे. लई टक्के लोक परभणीचे म्हणतात. आम्ही नांदेडचे व्हा. आमच्या नांदेडमध्ये तर अजिबात बोललं तरी मार आहे, मुकाट्या बसलं तरी मार आहे. असलं नांदेड आहे. म्हणून तर आम्ही परभणीकडे आले. म्हणजे या करिता असणारा महाराज त्या ठिकाणी सगळा पर्वत चंदन केला. एक असणारा वनस्पती चंदन होतं. आता पुढची वरती होळी काय म्हणते ते बघू चला. नाही आपण तेथे गेला नाही उडले आणला अंगवाता वरून गेला शेंगी केला चंदन. महाराज चंदन नावाचं झाड आहे. आपटे काय बाजूला गेले काय उपडून नाही उपडोलीला. महाराज एका ठिकाणी आहे. परिसर भजन करू लागला हा परभणी जिल्हा. त्याच्या अंगाचा वरून वारा गेला आणि शीतळ झाली सगळी असणारा पर्वत. कोण ते मर्यादी नावाचा पर्वत. तसा आपण धन्य आहोत त्या जिल्ह्यामध्ये जन्माला आल्या आणि संतांच्या सानिध्यात राहणं, महाराजाच्या संगतीत राहणं. जीवतानी नाव घेतल्याशिवाय घास खायचा नाही महाराज असे महान भक्त होऊन गेले. त्या प्रकारे असणारी चंदनाची मुक्ती या ठिकाणी मोतीराम महाराजाला लागू पडते बोला. एक वनस्पतीचा बलिवार चंदन केला बोला बोला. तुझे जो पेरा सुवास थोडा आवडीना. महाराज एकाच वनस्पतीचा एकच असते. बाकी राहिला एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. महाराज एकटे होते. परिसर असणारा चंदन झाला. सगळीकडे नाम चिंतन नाम साधना चालू आहे. याप्रमाणे असणार मारुती तिथे गेले भरताच्या ठिकाणी आणि बघितले. अपूर्व बघितलं. कधी नाही बघितलेलं अपूर्व. म्हणजे त्या ठिकाणी असणार अशा प्रकारचं भरताचं आख्यान त्या भरता कुठं नंदीग्रामाच्या ठिकाणी चालू आहे बोला. माझा हृदय भगवंता हो भगवंता मूर्तिमंत तेने काय नव्हे टाकलं भागवंता श्रीमती. महाराज आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे. सर्व घटी राम देहाचे सूर्यप्रकाशात चंद्ररश्मी. महाराज स्थळी स्थळी काष्टी पाषाणी भगवान आहे. माझ्याची हृदय भगवंत. महाराज मूर्तिमंत भगवान सगळ्यांच्या देहामध्ये आजही आहे. पण आपण जर चांगलं वागलं तर देवाला बरं वाटते. वागण्याचा खेळ आहे सगळा आणि वागायला जे आहे आताच्या माणसाला. आणि हे चांगलं तर माणसाला थोडं बरं वाटत. म्हणजे वागण्याचं 1 रुपयाला ना फुकट आहे वागणं. फुकट गोळी सरकारी लावून पडणार. मग कसेही वागायलेत माणसं. वागून फुकट हे वागणं बरं नवा असं म्हणतात ते काकांना. म्हणजे याप्रमाणे असणार भरताच्या हृदयाच्या ठिकाणी भगवान नांदू लागला आणि महाराज रोमा रोमातून भजन भजन होऊ लागलं.
आणि झाडं झुडपं सुद्धा भजन राम 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 म्हणून. आपण माणसं असून माणसाच्या तोंडाला येणार. मग त्या ठिकाणी धोंडे भजन करू लागले. भक्ताच्या ठिकाणी बोला कृष्ण विषया समस्त राम रूप देत भरत दृष्टा दृष्ट देता सद होता राम रूप. महाराज भरताची अशी अवस्था झाली. राम रूप झालं सगळं. द्रष्टा दृष्टी आणि दर्शन हे त्रिपुटी आहे. पाहणारा आणि पाहणारे डोळे आणि पुढे असणारं दृश्य आणि मध्ये होणारी क्रिया एक झाली. आणि एक झालं तर महाराज सगळं खरं आहे. पुढे साऱ्यांबरोबर माणसं दिसा वाटते. अशा प्रकारे असणारे एक झाली दृष्टी दृष्टा. लवकर घ्यावं बरं ठीक आहे. म्हणजे याप्रमाणे असणार अशी अवस्था भरताची आहे. बोला श्रवणी शब्द पडताची जाणार शब्दार्थ विराम आपण सारे सावक गवना स्वयंचित्थना होता. महाराज या प्रकारे श्रवण दुसरा ज्ञानेंद्रिय आहे. म्हणजे कानामध्ये ऐकतो आणि हृदयाच्या ठिकाणी उतरते. श्रवण श्राव आणि श्रवण अशा प्रकारे हे इंद्रिय असणारा भजन करू लागला. कान नाम चिंतनाला लागले. डोळे नाम चिंतना 75% काम करणारा डोळा इंद्रिय आहे. मेन पॉइंट आहे. म्हणजे ती एक झाला नाम चिंतनाला ते लागलं आणि त्या ठिकाणी देहाचा उद्धार आहे. बोला घ्राणामध्ये वास घेतो. सर्वांगी तो स्पर्शतो. रसनेमध्ये स्वाद घेतो. प्रत्यक्षाचा महाराज नाकाने असणार झाडामध्ये माणूस बसला आपल्या भाषेमध्ये आणि मुरमुरे घरात भाऊ झाले तर मुरमुरे व्हायला वाटते. कळते नाही. नाक चतुर आहे. आणि महाराज त्या ठिकाणी त्यांचं घरात नाक असणार भजनामध्ये तल्लीन झालं. दिसायचं तर तेच असायचं तेच नाम झालं काय. हे बोला त्वचा देवदाया स्पर्शासी तव दोही ते राम प्रकाशी. त्वचा स्पर्श स्पर्शनासी त्वचा आहे. नक्कस हात लावण्याचे वेळी आता आम्ही झोपी गेल्या होत्या. झोपीत ऐकू लागलो गोड ऐकू लागला नाही. कारण हे परिसरच चांगला आहे. तुमचा भरतासारखाच वाटते मला. आमच्या इकडे ते गोड नाही याचे शिकायचे म्हणून आम्ही इकडे आले. या प्रकारे स्पर्श असणारा स्पर्श झाला कळते. आपल्या मुखामध्ये एखादी केस जावं तेव्हाच कळते स्पर्श झाला. लोण्याचा केस बाजूला काढते तसा अशा पुढंच खाटोटा करणार. स्पर्श असणारा झाला त्याचा सुद्धा ते स्पर्श देवाचा. अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रियाची माहिती आपल्या गुरु लागले. रसनाला तले आवडी रामर साची गोडी त्रिपुटी हरी दिशोधाडी रसनावो संगीत साथ. महाराज रचना म्हणजे जीव. आता माणसाची जीवीवर बोला काय काय बोलता किती बोलता येईल तरी वाई बोलून फायदा नाही. पांडुरंगाचा आदेश आहे लवकर होत्या 5वा अध्याय 6वा वाचून काढावा लागते वाटायला मला. अशा प्रकारे असणारे ही रचना ही जीव नाम चिंतनाला लागली आहे. बोला निष्काम वृत्तीने राहू लागलं. निष्कामाला विशेष महत्व आहे. आता कोण निष्काम राहावं इथेही प्रश्न आहे. हा प्रश्न हो. मग याप्रमाणे त्याने निष्कामाची जोडी निष्काम होती. हे निष्काम असणार
सोबत येते काही नाही घ्यायचं कोणाचं निष्काम भजन केला जमा कर मामानी परिसर भजन करा नाही नादिराने जाता मामा होतो काही कळालं नाही कोणाला गावातले मार्केटचे लोक पाया पडत गेले म्हणून होते याप्रमाणे असणारं मेल्यावर किंमत कळते माणसाची कळून उपयोग नाही असताना त्याचा असणारं आदर्श घ्यावा हे क्षण असणारा हा जन्म अनमोल आहे पूर्ण भाऊ मनुष्य देव देहनाम क्षण भंगुरा या जन्माला आल्यावर देवाची पदवी घेता येते मनुष्य जन्म येणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकेने दिला महाराज देव होता येते परंतु गेलं पाहिजे तिथं माणसं तिकडे जायला तयारच नाही इकडेच मोठा प्रश्न आहे माणसाचा आता काय काय ह्या योगामध्ये होते की बघूचा ऐसा भरत राम कोंडला हो देश राम झाला हनुमंत सुखावला देखो लागला पोरला अशा प्रकारे हा भरत आहे अत्यंत असणारा भक्तीमध्ये रमणीय रममान झालेला आहे सगळे इंद्रिय असणारे भजनच करू लागले बाकी काहीच नाही नाम चिंतनामध्ये अखंड वेळ गेलेला आहे मग मारोत्र्या सुद्धा निज भक्त होते बघितलं एक एकाहून बळी मारोत्र्याला अपूर्व वाटू लागलं काय भजन आहे आमच्या गावातच आम्ही हुशार आहोत वाटते गरीब महाराज एकाहून चढ असतात निष्काम भक्ती असणारे मारुत्र्या दास्य भक्ती केली दास्यत्व निकट हनुमंते पाहिजे म्हणून देखील रामचरण महाराज दास्य भक्ती माझ्या मारुत्र्याने केली आणि भक्ती केल्यामुळे भगवान मिळाला वानर करू होती माणसाला देव हे का होता येते असं नाही पशु सुद्धा महाराज का गजेंद्र सुद्धा महाराज हातीनं नाम चिंतन केलं त्याला माहित नव्हतं देव कुठं आहे आता हे वाक्य लावायचं नाही अशा प्रकारे भक्ताचा विचार आहे बोला अशा प्रकारे असणारे हे नगर हे गाव हा परिसर बघून मारुत्र्या विस्मित झाले विचार करू लागले बघा मारुत्र्या विचार करू लागले काय नंदीग्राम असं काय विचार असं काय असणारा आनंद तिथे असेल मारुत्र्या जेणेकरून विस्मित व्हावा असा विचार हे बोला दिशा तुम तेरा में तूने कोई राम में वायु गए राम में हो मेरा में पहुंचले महाराज 8 दिशा आहेत 10 दिशा आहेत म्हणजे हे दिशा सगळे राम नामामध्ये कोणल्या गेल्या सगळीकडे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सगळीकडे असणारं राम 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 भजन भजन चालू आहे अशी करीती कथा गाती गाणे गुडिया तोरणे मला सगळीकडे भजन गावगाव पत्या होत्या गावगाव सगळंच काय होत्या परिसर सांगल्या 10 दिशा कोंदून गेल्या कोंदणी म्हणजे काय बघा आपल्या भाषेत सांगायचे करंजी नावाचा एक आटम आहे त्याच्यामध्ये ते पीठ कोणतात आता पीठच राहिलं मी बघत झाला ते काय खोबराचं मध्ये मोकळं दिसाले पहिले ते असं खोकरा बसत गेल्या माणसाला खाल्लं तर मामा खरं होईल ना मग केवढं कोणल्या गेलेलं आहे नामचिंतन हे अपूर्व मारुत्र्या बघू लागले बोला सत्संग पृथ्वी आप तेज वायू आकाश वायू असणारा रामचिंतनामध्ये रमणीय झाला आणि हे पृथ्वी कठीणपणा सोडून देईल किती वाईट माणूस असतो चांगल्या माणसाजवळ गेला नाम धारका का महाराजाकडे महाराज नरम पडते माळच झाली काल पंढरपुरात आम्ही ऐकली
एक वेषा घेऊन जाणारा माणूस जो महाराजाच्या दिल्लीमध्ये गेला आणि दर्शनाला गेल्यावर महाराजांनी असणार बघितलं रामकृष्णारी महाराज साधू या मंडळीकडे त्या माणसाला. ते तर माणूस साधू नव्हता, महापापी होता. तर एवढा शब्द तो महाराजांनी म्हणल्यावर त्या माणसाला परिणाम झाला. परिणाम हो बाबा, प्रक्रिया केल्यावर परिणाम हो. परिणाम व्हायला तयारच नाही आमच्या भागावर. गोळ्या घेतल्यावर पुन्हा येऊ पुन्हा येणार. गोळ्याला काय अर्थ आहे त्याला? सत्संगती ओलावली अगदी सांगते धैर्याने, एकात्मता विस्तारली, बोलतो लागली अविरुद्ध. महाराज ही असणारी धरित्री मळकू झाली व कठीणपणा सोडला. अति शांती धरेशी आली. म्हणजे ही धरित्री असणार किती शांत आहे. आपण काय काय करतो त्या जमिनीवर? कधी रागावली काय? आपण राग करतो वरी जाळ करतो, कधी असणारा राग केला नाही. काय काय कर्म करतो आपण? स्वच्छादी कर्म वरीच करतो. ते धरित्री कठीणपणा सोडून दिली आणि शांत झाली. महाराज शांतीला विशेष महत्व आहे. शांती म्हणजे अशी शांती नाही, शांत राहणं. दया क्षमा शांती देते देवाची वस्ती, अशा प्रकारची शांती आहे. मग त्या धरित्रीला आली, मृदू झाली. महाराज कशामुळे? भरताच्या ह्या भक्तीमध्ये रममान झाल्यामुळे. अशा प्रकारचा विचार आहे. बोला. सत्संगती झाली जीवना, ऐकवती सकळ जना, अतिसाधन मधुर. महाराज संत संगती, संगती महाराज विशेष महत्वाची आहे जीवनामध्ये. संगतीला मला विशेष महत्व दिलेलं आहे. थोडं 2 मिनिटं सांगतीवर बोलतो, वेळ नाही तरी बोलावं काहीतरी वेळ असं. महाराज वाईटाची संगती थोडीच करावं, जिंदगीचा नाश होऊन जाते. चांगल्याची करा, जिंदगीचं सार्थक होऊन जाते. उदाहरण सांगतो, एका झाडावर राजहंस पक्षी बसलेला आहे एका फांदीवर, आणि त्या झाडाखाली राजा झोपलेला आहे. आणि त्या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये कावळा तिथं आणि ते दुसऱ्या फांदीवर बसला आणि झोपलेल्या राजाच्या तोंडावर सूर्यकिरण टपत होत आणि त्या सूर्यकिरणाचा त्रास राजाला होऊ लागला. कोण बघलं? राजहंसाला बघितलं आणि आपलं पंख लांब केलं आणि आपल्या पंखावर सूर्यकिरण घेतलं. राजाला निवांत झोप लागली. माणसाने झोपलं म्हणजे आपण जागा धरून कडला झोपायचं, वागायची काय तर हो. रामायणाला आदर्शच घ्या. मग अशा प्रकारे असणारा कावळा तिथं आला. राजहंसाला 5 मिनिटं बोलला आणि बोलून थोड्याच वेळामध्ये विरोध घेतला. दादा जातो, मला वेळ नाही, माझ्याकडे वेळ अतिशय महत्वाचा आहे असं म्हणून निघाला. जाता जातानेच राजाच्या तोंडावर डोक्याला टिकला लावला, म्हणजे इष्टावरी टाकली. राजाला असं पुसून बघलं तर काय इष्टा दिसली, वरी बघलं तर पंख दिसलं. कसलाच विचार न करता बाण मारला. राजहंस खाली पडला. खाली पडल्यावर राजा विचार करू लागला, अरे राजहंस पक्षी आहे, दुधाचा असणारा सार काढून घेऊन आसार बाजूला काढली, पाणी बाजूला काढली. दूध हे सार आहे, पाणी आसार आहे, लोणी सार आहे, ताक आसार आहे. मग एवढा जर तज्ञ असताना अशी चूक केली. त्यानं राजाला सांगितलं, राजा ते तुमची चूक नाही, माझी चूक आहे. मी 5 मिनिटं संगती कावळ्याची केल्यामुळे प्राणाला मुकावं लागलाय. मग आपण वाईटाच्या संगतीला आधी राहायला. माणूस सुरूला 2च दाणे खाल्ले पुढीची. कोणत्या पुढे हातात मला माहित नाही. 2 दाणे पाका होत, खडे पुढे मस्त लागायला नव्हते. मागून 2 पुड्या फाडते नाशा टाकते. त्याला संगत म्हणतात. संगत चांगल्याची करावी. मग विशेष संगतीचं महत्व आहे. जीवनामध्ये विशेष महत्व संगत आहे. बोला. काय देव कोणी सजना, निवडे जीवनी जीवना, व्याघ्र पाठी मनना,
जमते का जमणार पण एका ठिकाणी पाणी पिऊ लागलं दुसरे 3 वाजले पाणी मग याप्रमाणे असणार असा एकत्रितपणा आहे बघू काय होते ते चला तेजाशी होता सत्संगती आकर्षण भाग शक्ती प्रकाश सर्वभूती हो जगती माझी महाराज तेज आहे सूर्याचं तेज आहे या तेजाला संगती झाली साधूची म्हणजे 10 असणारा ऊन लागणार बघा आताच पाऊस काळात ऊन लागणार आज कोण त्याच्या पायात लेडी आटी लागली माणसं म्हणायचं आपल्या भाषेने सोयाबीन पीक आहे पिजवण नाही कोरड भावगी आहे युट्यूब आहे खरंच करायचं वाटा हे गरीब याप्रमाणे असणाऱ्या त्या ठिकाणी मग असं वाटत आहे परंतु त्या वाऱ्याला त्या तेजाला संगती साधूची झाली ते शांत व्हावं लागलं घरा प्रभू झाली अशा प्रकारचा विचार आहे चला जाने प्रकाश आले निज तुम्ही काशी प्रकाश होणे ठाय नाही पारका तो झाल्या पाही प्रकाश त्यासही तेसाचे महाराज प्रकाश आहे हा उजेड आहे सारखा प्रकाश कोणाला येतो पोथी वाचणाऱ्याला ते आणि एखादी पेटी फोडून येणाऱ्याला येते अशा प्रकारचा प्रकाश असणारा हा उजेड सर्व बुद्धिराम हा ही एक असा सगळीकडे असणारा सारखं असं वागायचा विचार आहे मग भरताच्या ह्या नंदीग्रामामध्ये सगळं सारखं दिसू लागलं कोणाला मारुत्र्याला ओळा वायो सत्संगाला चमचा विसरला योगीश्वरा देतो आला मित्र झाला निरूपी कितीतरी वाऱ्याचा वेग असतो ते वारं सुद्धा शांत झालेला आहे अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणचा विचार सगळे निसंक राहू लागली एकत्रित वाहू लागली वेळ नाही आता लागलीच नाही उगम पळायला पोहोचला आकाश असणार सत्संगाला लागलो आपला असणारा आकाश कसा आहे ओलं होत नाही तापत नाही भिजत नाही असा आकाश आहे त्यालाही संगती लागली कोणाची साधूची ते सुद्धा असणार शांत राहू लागलेला आहे बोला आपल्या शीत उष्ण प्रजनधारी नलिंदे कैविकारी संग तोरी एवढी संगतीचा एवढा परिणाम आहे आपल्या हृदयामध्ये चेत आहे आपलं शरीर असणारं संताच्या संगतीला गेलं वाईट माणसं सुधारले हो वाईट माणसाला चांगलं राहू लागली आजही पंढरीच्या वाटेनं आळंदीच्या वाटेनं काय लोकांमध्ये शांतपणा मोठी मंडळी श्रीमंत माणसं असतात पण इथे सुद्धा पायात पडतात आणि असा परिणाम होतो मग त्याच्यामध्ये असणारा संगती विशेष आहे बोला भरताचा गाव परिसर ही मारुत्र्याकडून लागली आणि सौभाग्यवंत सौभाग्य कोणाला म्हणतात ज्याच्या डोक्यावर कुंकू आहे त्याला सौभाग्य सौभाग्याला विशेष महत्व आहे माता भगिनीच्या डोक्याला कुंकू असलं तर एकही सगळं नाही दिला तरी बाई सोडून दिसते कुंकू नसलं अंगावर मोडून पडली शंका असली तरी सौभाग्यपणा विशेष आहे म्हणजे या करिता असणार असा भरत त्या ठिकाणी सौभाग्यवंत रामू लागलेला आहे महाराज या ठिकाणी असणार भरताच्या गावामध्ये कोणालाही काही कमी नव्हतं सगळे महाराज श्रीमंत सगळ्याकडे सगळं होतं का राहिला हो
आहेच काय तरी हा वय झाले हो. एक मजला बांधला तरी वरी गजाळ्या सोडायचे, 2 बांधले तरी वरी सोडते, 10 मजली ना बिल्डिंग बघलो तर गजाळ्या वरीच जातात. काय गरज आहे? काम झाले की आता बस करा ते बसवायचं नाव आशाच आहे माणसाला. म्हणजे अशा प्रकारचं शांत झालं की नाही. पुरी बाबा एवढा आनंद आहे म्हणजे की काहीच राहत ना. आणि लई पडून आल्यावर किती पुरला चला बुद्धिमा एक मोहरा करणे अक्षराचे खरे नामे. हो जैसे देणे तसे घेणे, कोणाही गुणे आसे नाही. सला केला चांगलं राहिलं, जसं घेणं तसं घेणं. द्यायचे घ्यायचे एक माप नाही, सगळीकडे एकच माप. द्यायचे सत्य घ्यायचे सत्य. रस्ता द्यायचं असत्य घ्यायचं सत्य असं नव्हतं. म्हणजे असं त्या भरताच्या नंदीग्रामामध्ये नव्हतं. बोला एक जीवतुने घेता एका बोलाची जगता एका वाक्याने सर्व काम. हो तुझी वार्ता महाराज एकच आहे सगळीकडे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. महाराज एक आहे. मग एकची वस्तू देता घेता देण्या घेण्यामध्ये फरक पडल्यावर तिथं भांडण होती. तरी त्या ठिकाणी अजिबात नाही. सगळीकडे निशंक मोकळं त्या ठिकाणचा परिसर आहे. बोला तुझे पणने दलाला दलालमध्ये आला की फरक पडला. आता आपण बाजारात जातो, विकणाराही प्रांजळ असतो, विकावणारा विकाव आपली गाय अशी वाटते. परी घेणाऱ्यालाही आपल्याला गाय चांगली लागावं, प्रमाणिकपणाने इमानदारी द्यावा असं वाटते. पण मध्ये दुसरंच माणूस येते हो. ते असं तसं दलालपणामध्ये करतो आणि दोघांमध्ये फरक पाडून आपला डाव काही साधवतो. अशा प्रकारचा विचार आहे. बोला जे देण्याची मुली पडे सर्वस्वेशी जीवी कबूले. काही उपावा नसले पुढे परलोकडे आणती. महाराज याप्रमाणे असणाऱ्या त्या दलालाच्या नादाला तर लागल्या तर आनंद होती. आणि त्याच्या नादाला लागूच नवपरी ते लावल्याशिवाय राहील ना. चांगल्या माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येतात काय हो. बरीच आले हो. बोलायचे करायचे इथे सांगायचं उतरल्यावर येत करायचं असं राहावं. बोले देशात चाले त्याची वरदानी पाहू. अंगी झाडी नांगण त्याचे दासत्व करीत. महाराज तुकाराम महाराज म्हणतात त्याचं दासत्व म्हणजे त्याचा लवकर होईल. मी पाया त्याचे पाय हातानं पायानं केसानं होईल अशा प्रकारे म्हणतात. तशा प्रकारे चालत नाही. म्हणजे दलाल येऊन हो. आता दलालाचे काय कार्य आहे ते बघू चला. आणि आता ते बजारामध्ये ती भाषा मला थोडी थोडी माहिती आहे. एका रुपयाला सऱ्या म्हणतात बघा त्याची भाषा. आणि 100ला शिकारा म्हणतात, 200ला या शिकारा म्हणतात, 500ला खमस थापड कपडा असे 3 शब्द. 600ला रेती म्हणतात, 700ला 70 म्हणतात, 800ला बटन म्हणतात, 900ला वन म्हणतात, 1000ला ठोकर म्हणतात. बघा भाषा याच्यावर चालते. 10,000ला काय काय म्हणतात काय ध्यानात राहिलं आहे. 20,000ला सुट्टी म्हणतात, 25ला मासा म्हणतात, 30ला मेघा म्हणतात. अशी भाषा आहे. ती नंद भाषा आंदोलन म्हणून म्हणजे ती भाषा त्या स्थळाला कळते. या दोघांनाही कळणार मध्ये त्याने नाव सांगितल्याशिवाय राहिना. मग हे दोघेही असणारे चांगले असतात. परंतु विकल्पामध्ये येतो सांगण्याच्या भाषेमध्ये. म्हणजे विकल्प वाईट असतो. काय होते ते बघू चला. भरत नगरी लोक चतुर स्वयंमय कांगल्या. होता बेताचा संचार.
महाराज हे वाईट मनामध्ये आला तर नाश होते बोला अशा प्रकारे असणार आहे बघितलं मारून परम परेशान मिळाली मग त्या ठिकाणी असणार आता काय करतात ते पुढे महाराजाच्या प्रकारे असणारे त्या ठिकाणी मारुती आले आणि आता बघू लागले अपूर्व काय आहे ते चला आनंद भरताचा मनी गेले शून्यता भुलणे चैतन्य घना होली निर्विकार स्तुती महाराज त्या प्रकारे भरताच्या मनामध्ये विचार आलेला आहे आणि भरत महाराज तिथं थांबलेला आहे आणि मारुतीला पुढे थांबले पर्वत आहे शेतामध्ये पर्वत बांधलेला आहे आणि दोघेही दोनाकडे बघू लागले आणि त्या ठिकाणी महाराजाची भेट आहे अपूर्व बघायला भेटत आहे मारुतीला विचार करू लागले काय काय होते ते बघू चला गरदारा त्या नाम चिंतनामध्ये नाम धारणामध्ये सगळं दुमदुमून गेलेलं आहे अखंड भजन अखंड नाम चिंतन त्या ठिकाणी बघायला मिळालं काय आहे ते बघू चला आणि भरताला बघितलेलंच नव्हतं आणि आता पुढे भरत बघितलं आणि भरत बघल्यावर महाराज विस्मित झाला विचार करू लागला अल्पपणा येतं आणि मानव आता विचार करू लागली आता भरताबद्दल काय बोलतात ते आहे भरत फेस टू फेस राम दिसू लागला आणि मारून राहायला बघितलं आणि भाऊ असतात महाराज हे आपले जवळ हातात होतं हे लक्ष्मण याचा भाऊ राम आहे तुम्हाला माहित नाही मला मोठी नाही तर ती लक्ष्मण त्यालाच म्हणतो मी लक्ष्मण होय त्याच्या ते होय लक्ष्मण मला म्हणते असं आहे महाराज ओळखे नाही आपल्यालाही नाही मारुतीलाही नाही आपल्याला मारून काय महाराज तसा राम तसा भरत अतिशय श्याम सुंदर महाराज त्या रूपाचं काय वर्णन करावं राजस कुमार मगनाचा पुतळा मनामध्ये विचार आला माझा राम आहे असा हनुमान प्रमाण मनामध्ये आलं काय बोलते ते पुढे आहे का आणि होताय रामासारखा भाऊच होते दोघांसाठी मग प्रश्न पडला मारुतीला इथं तर लक्ष्मण दिसत नाही दुसरं कोणी नाही विभीषण नाही सुग्रीव नाही नर नीर जावंत कोणी नाही म्हणजे इथं का माझा राम का म्हणजे प्रश्न तयार झाला आता मारुतीला काय बोलतात ते पुढे आहे का मानो माया करुणी नमना प्रणा पुरुषार्थ शोभना काय बोलत कपी नंदना
मनोमय करुणी नमन, मनामध्ये नमस्कार केला. नमस्कार केल्याशिवाय राहिले नाही. देवानं पाया पडायच्या आधी तुम्ही इथं डोकं टेकण्यापेक्षा डोळे लावून चिंतन करा, तेही नमस्कार होते. परंतु असा उद्विग्न झाला आणि उद्देशून रामाला बोलू लागला, म्हणजे भरताला राम समजू. आता काय काय बोलतात ते पुढे ऐका. मनोतोषी आत्मा राम दिसशी दुःखाचा आराम, रमी सांगिला योगा धर्मा परमा धर्मा तुवा राम समजून भरताला बोलू लागला. बघा, दिसतोशी आत्मा राम परी दुःखाचा आराम म्हणून लागले. तू राम दिसायला गेला आहे, तू राम आहेस. राम असल्यावर असं का झालं? महाराज असल्यावर महाराजाची चूक कशी होऊ नको? महाराज होऊ नको, उघडण्यात काम करा. आवड्या उघड्यात मला भरपूर दिसायला नाही बाबा, त्याला वागता येण्या गेल्यावर जमाना. मग याकरिता असणार तू दिसायलाच आहे, असायला नाही. कोण म्हणाले? माणूस काय भरताला बोलू लागले. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. वृक्षाचे पान हरिच्याची सत्ता, झाडाचं पान हालायची ताकद नाही दिल्याशिवाय. मग तू आधर्म का केला? तुझ्याकडून चूक कशी घडली? कोण म्हणाले? मानत रे. कोणाला? भरताला. काय म्हणून? राम म्हणून. हो, भरत म्हणून नाही. वस्तू कळाल्यावर माणूस बोलला, न कळती मनामध्ये माणूस बोलते. लहान लेकरू बापाला आलं तर बोलते. मग ती आली म्हणून जवळपणी बोलावती, त्या लहानपणी बोलत गेला, आताही बोलावला. म्हणते आता अर्थ आहे काय बोलण्याचा? मग याकरिता असणार मानव त्या भरताला राम समजून बोलू लागले. लटके तुझे कुळशील, लटके तुझे लट सकळा, लटके तुझे प्रताप, लटकाची केवळ पुरुषार्थ. महाराज तुझं पुरुष लटकं, तुझं शील चारित्र्य लटकं. मुलगी बघायला जाताना आधी गुण बघा, रामायण सांगते. दुसऱ्या नंबरला शील म्हणजे चारित्र्य, मुलगी कशी आहे बघा. तिसऱ्या नंबरला रूप बघा. बघा आता रूपच बघते माणूस, गोरी आहे की काय आहे, मग पोरगी चांगली आहे तर प्रत्येकच बघ. आणि नुसती चांगली बघू नका, काही सावली करा, फरक पडणार. वागाय चांगली राहावं, फुलवान घालण्याची मुलगी राहावं, बापाच्या पटक्याचं पाणी खाली होऊन देऊ अशी वागणारी राहावं. आधी काय कळते बोलायचं होतं. आमच्या मुलाचा आमदार करण्यासाठी आता ते कुळशील बघायचं राहिले नाही वाटायला. मला ते सोयलाच म्हणलं, अहो पोरी द्या, आपण तयार नाही. तुम्हाला मी विचारायला हेच मोठी गोष्ट म्हणा म्हणलो. अरे बापरे म्हणलो. बापू म्हणलो विचारायला हे धन्य समजून घ्या तुम्ही. बघा तुमच्या मनाला काय काय करायचं ते करा. मला काय विचारला असा आहे बघा. तुझा पुरुषत्व नाही काही, अरे तुझं माझी नाही. हो पुस्तका न पाही, तोही लटकाची. परत बोलू लागले. हो तुझं पुरुषत्व नाही. तुला पुरुष गडी म्हणावं तर गडी दिसत नाही. महाराज तुला स्त्री म्हणावं तर तू वेश असणारा माणसाचा आहे, नपुसक आहेस असं टाकून बोलू लागले. राग आल्यावर माणूस काय बोलते की राग लय वाईट आहे. म्हणजे रागामध्ये येऊन विस्मित होऊन कार्यक्रम काय आहे, कार्यक्रम सोडून का आला इकडं. काला घेण्याच्या आधी तुम्हाला शिरत गावाकडे आला. वारकऱ्याला काला घ्यावा, वारकऱ्याला सरासरी दसमीची आवड व्हावं, नियम सोडून काम झालं की माणसं बोलतात. मग मानव काय बोलू लागले? कोणाला? भरताला. काय काय बोलतात? लटके तुझी दुर्तकृती, लटके तुझी स्वरशक्ती, लटके तुझी स्थिती गती, लटकाने चिती. महाराज
सगळं लटका आहे. राम तू लटिका आहे, तुझं काही खरं नाही. कोण माणूस काय बोलत आहे? उलटा दिवाळी रावळता तुझे ठरवता तुझे धराधरा हो रघुता मावळता तुझं सगळं व्यर्थ आहे. वृथा म्हणजे व्यर्थ, कामाचं नाही. ये चुकली या वर्म फिरा पडे. हिता नसणार तर सगळं कामाचं राहिलं होतं. पण वर्म चुकला माझा. वर्मावर बोल काय नका, वेळच नाही करा. जितुका पुरुषार्थ केला चित्तावयाची वाढविला शास्त्रधर्मावर लागला बरोबरने सांगितला सौमित्र. जितका पुरुषार्थ केला, जितकं नाव केलं तितकं नाव कमीलं. उगाच नाव करण्याला अर्थ नाही. तितकं तू व्यर्थ केलं. कारण भाऊ रक्ताच्या खारोड्यामध्ये शक्ती बिळामध्ये तिथं पडलं. भावाला सोडून इथं का आला, कशासाठी आला, काय कारण होतं? मारुतीला खरे कोण बोलू लागले आहे बोला. शास्त्र सांगते पाया पडून त्याला मारलं. आता बघा, पाया पडले त्याला मारल्याशिवाय घेतो काय करत नाही. मोरी पळवायचं झालं. आता माणसं विल त्याला घेतात. भात कोकुलाला घेऊन भात पिटका दाबतात. माणसं रुपये राहिले की हाटेला गेला तिरप म्हणून मारावं आणि तिकडे वेगळं ध्यान म्हणते त्याला काय मागतात. नुसतं जाऊन असं कोणी राहिलं नाही. मग याकरिता असणार उद्देश माणूस काय बोलू लागले. जाऊ द्या, वेळ आहे. बाण समोर महाराजाप्रमाणे असणार सगळं कार्य करणं काय अवघड नव्हतं, सहजपणे होत होतं. पण या मला बाण पाठवला आणि बाण पाठवून मला इथं भेटलं. मी तरी जात होतो तिथं. मग इथं का आला म्हणून न कळल्यामुळे राम संपून भरताला तो मारुत्या बोलत आहे. मुहूर्त आणि तो औषध द्या रावणा ते मारितो. एक मुहूर्त जर राहिला असला तर एका मुहूर्तामध्ये मी तिथं आलो असतो. लक्ष्मणाला उठेलं असतं आणि रावणाला मारलं असतं. इथं आल्यामुळे सगळा कार्यक्रम बिघडला. कोण माणूस काय बोलू लागले. चला, श्रीराम थोडा अन्याय केला विकळ बंधूरांनी सांगितला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी. राम होय असं वाटलं मारुतीला. आणि असणार त्या ठिकाणी बरंच बोलल्यावर भरताच्या डोक्यात परिणाम पडला आणि आकाशाकडे बघू लागला. काय करा बाबा, असं का बोलत असं हेवान काय अंतर बसला असं. म्हणजे अशा प्रकारचा विचार भरत करत आहे. बोला महाराज ज्याप्रमाणे असणार कुठेतरी युद्ध व्हायला असावं आणि शब्दामध्ये पर्वत आहे आणि युद्धाच्या ठिकाणी जात आहे आणि वेळोवेळा राम म्हणत आहे. मग काय असावं बेचैन झाले. नुसतं माणसाला कळावं. या पूर्णच्या रोडवर ऍक्सिडेंट झाला. घोडी मागोडी वाजलं, पाय मोडला, हात मोडला, एका किंवा प्रवासाची शक्यता नाही. असं कळालं की घरी गावात कळालं. आडगावामध्ये कोणतं गाव आहे, भाटेगाव. म्हणजे कळालं की घोडीमाच्या घरचे कोडीमाच्या घरचे माणूस पळत जाते. वाटेत गेल्याची मुंबई माणसं आली. का पळाल्या काय होय म्हणले. असं ते माणसं घोडीमाता कोडीमाता वाचायची शक्यता नाही, धडक लागली म्हणून. असं म्हणलं महाराज आपल्या गावच्या जेव्हा धनगर टाकीचे होतं म्हणलं
उठलो असा एवढा म्हणजे याप्रमाणे असणार त्या ठिकाणी कोण मानवत्रया हे बोलून आलेलं भरताने ऐकलं आणि आकाशाकडे बघू लागले विचार करू लागले काय झालं असं कुठं काय झालं असं पर्वतने आलाय आहार विषयी राम म्हणालाय माझ्या रामाच्या मंदिरी असेल काय अशा प्रकारचा विचार कोण भरत करत आहे दिशा